आपलं पण ग्लोबल वाईब्स या यूट्यूब चॅनलतर्फे आपलं हार्दिक स्वागत. नुकतंच आपण पंढरपूरची वारी करून आला, त्याबद्दल आपलं टेबल टेनिस असोसिएशन ही जिल्हा क्रीडा संकुलची आहे, त्यातर्फे आपलं निश्चितच अभिनंदन. तर आपले तिथले अनुभव शेअर करा. रामकृष्ण हरी. मी 1.5 दिवस वारीमध्ये जाऊन आलो. अंमळनेरकर महाराजांची जी दिंडी आहे त्याच्यामध्ये सामील झालो होतो. बरं. पाथर्डीपासनं धामणगावला मुक्काम केला. हे पहिले 30 किलोमीटर अंतर होतं. त्यामध्ये एक माणिक दोंडी नावाचं एक गाव आहे, तिथं आम्हाला दुपारचं जेवण मिळालं. एक साधारण पाथर्डीपासून एक 15 किलोमीटर अंतरावरती होतं. जेवण झाल्यानंतर पुढचे मग 15 किलोमीटर मग आम्ही धामणगावला आलो. धामणगावला मुक्कामी थांबलो तिथं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे आटपून तिथून पुढे देवी नेमगाव म्हणून एक 10 किलोमीटर अंतरावरती गाव आहे, तिथपर्यंत गेलो. तिथं दुपारी एका शाळेच्या प्रांगणामध्ये जेवण होतं. अतिशय सुंदर असा अनुभव आहे पूर्ण वारीमधला. ते टोटल माझं जवळजवळ 40 किलोमीटरचं अंतर माझं हे झालं या वारीमध्ये 1.5 दिवसामध्ये. त्याच्यानंतर आम्ही देवी नेमगाववरनं जेवण झाल्यानंतर वारी पुढे आष्टी मुक्कामाला गेली आणि आम्ही परत आलो, कारण आम्ही 2 दिवसासाठी म्हणून गेलो होतो. बाकी सुखसुविधा कशा होत्या, म्हणजे मेडिकल? या ह्याच्यामध्ये कुणालाही मेडिकलचं वगैरे त्रास कुणालाच काही नव्हतं. सगळे लोक इतके उत्स्फूर्त ह्याच्यानं जात होते ना, म्हणजे त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर वयानं सगळ्यात लहान मीच वाटू लागलो होतो. इतके सगळे वयस्कर लोक भरपूर होते, सगळे होते. पण त्यांचा उत्साह बघून आम्हाला थकल्याची जाणीवच होत नव्हती त्यांच्याकडे. दुसरी गोष्ट, जाताना रस्त्यामध्ये शेतकरी वर्ग जेवढे काही रस्त्यात लागणारे आहेत ना, ते लोक रस्त्यात थांबून चहा करून देत होते, लिंबू सरबत देत होते. नाश्त्यासाठी तिथे साबुदाणा खिचडी पोहे काही इतकं होतं की कुणालाही म्हणजे रस्त्यानं जाताना खाण्यापिण्याची काहीच कमतरता नव्हती. आणि पावसाचं म्हणजे सगळे वातावरण बघितले आम्ही. म्हणजे पाथर्डीला निघालो तेव्हा कडक ऊन होतं. तिथून नंतर माणिक चौंडीच्या तिथला घाट आहे पाथर्डीच्या पुढचा, तो घाट आम्ही अवॉइड केला. कारण आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की आपण डोंगरातनं जायचं आहे. ते डोंगर पूर्ण चढून आम्ही उतरला. जवळ 5 किलोमीटरचा तो डोंगर पूर्ण चढून उतरला आम्ही. कंप्लीट पूर्ण ह्याच्यामध्ये कडक ऊन होतं. तिथून जेव्हा माणिक चौंडीला गेलो तेव्हा माणिक चौंडीला एका विठ्ठल मंदिराच्या तिथं जेवणाची सोय केलेली होती. या पूर्ण वारीमध्ये जवळपास अंमळनेरकर महाराजांसोबत अंमळनेरपासून आलेले आणि रस्त्यात जॉईन होत गेलेले जवळपास 400 ते 500 लोक होते. म्हणजे आपल्या संभाजीनगरचे जवळपास 100 लोक होते. आमच्या ग्रुपचे लीडर जे होते ते डॉक्टर मोहकेरकर म्हणून होते, जे की मागच्या 12 वर्षापासून या वारीबरोबर पंढरपूरपर्यंत जातात. ते आयोजन करतात, सगळेजण मिळून जातात ते. आणि ते लोक सगळे पैठणपासूनच जॉईन झाले होते आदल्या दिवशी. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पाथर्डीपासून झालो. दुसरं, आता वारीमध्ये तुम्ही जे समज झालं, तर नवीन ज्यांना पुढच्या वर्षी वारीत जायचं त्यांनी काय काळजी घ्यावी, काय स्वतःची व्यवस्था करून जावं, याबद्दलही थोडं मार्गदर्शन करा. वारीचा अनुभव म्हणजे अफलातून अनुभव आहे. तो ते प्रत्येकानं अनुभव घेतलाच पाहिजे. आयुष्यामध्ये येऊन किमान एकदा तरी तो अनुभव घेतलाच पाहिजे. कारण 40 किलोमीटर, माझ्यासारख्या माणसाला दिवसात 4 किलोमीटर सुद्धा चालायची सवय नाही. असा माणूस 40 किलोमीटर चालवतो. वेगळीच ऊर्जा आहे. त्या ऊर्जेबरोबर स्वतःच्या प्रकृतीसाठी आणि स्वतःच्या ह्याच्यासाठी म्हणून माझी अशी विनंती आहे की वारी जेव्हा चालू होती त्याच्या आधी किमान एक महिनाभर तरी थोडं रोज 2 किलोमीटर 4 किलोमीटर चालण्याची सवय आपल्या बॉडीला व्हावी. तर त्याच्यामुळे तुम्हाला बॉडीला फटीग येणार नाही किंवा त्रास होणार नाही. अदरवाईज त्या वारीमध्ये तुम्ही जर इथं जर नॉर्मल कंडिशनमध्ये 4 किलोमीटर चालत असाल तर वारीमध्ये 40 किलोमीटर चालू शकता तुम्ही. सगळ्यांच्या एनर्जी ॲक्टिव्ह ओके, तुम्ही चांगले. आम्हाला त्याच्यामध्ये माणिक चौंडीपर्यंत ऊन होतं कडक. उन्हामध्ये आम्ही पूर्ण येऊन गेलो. आणि माणिक चौंडीपासून धामणगावला जेव्हा निघालो त्यावेळेस म्हणजे तिथून बेसिकली काय की तिथं बरेच जण म्हणजे जे अंमळनेरकर महाराजांच्या ह्याच्यात होते ते सगळेजण आम्हाला हेच म्हणत होते की तुम्ही पाथर्डी ते धामणगाव हा जो रस्ता आहे तुम्ही हे केलेला आहे वारीमध्ये, तो वारी केली म्हणजे तुम्हाला पूर्ण वारीचं पुण्य मिळालं असं म्हणत होतं. कारण सगळ्यात अवघड तो होता. कारण त्याच्या पूर्ण हायवेनं पंढरपूरपर्यंत हायवे आहे. पूर्ण हायवेनं जायचं, कुठं चढणं वगैरे काहीच नव्हतं. पण त्या माणिक चौंडीपासून धामणगावला जाईपर्यंत मात्र आम्हाला पूर्ण पाऊस होता. आणि पावसामध्ये भिजून आम्ही एन्जॉय करत तो प्रवास केला आम्ही जवळपास 15 किलोमीटरचा. ओके, चालेल. धन्यवाद. तुम्ही तुमचे एक महत्त्वपूर्ण असा
जय हरी विठ्ठल. परत एकदा जोरदार. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. माऊली माऊली.